नमस्कार, मी कोरिओग्राफर मोनाली पाटील आज आली आहे सौ मीनाक्षी जाधव मॅडम यांच्याकडे। तर आपण मीनाक्षी जाधव मॅडम ह्या कोण आहेत आणि त्या काय करतात याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। पण सर्वात आधी त्याच संदर्भात मी मॅडमचं स्वागत करते। मॅडम नमस्कार। आपल्याला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर ह्या ज्या मॅडम आहेत सौ मीनाक्षी जाधव मॅडम समृद्धी प्रतिष्ठानच्या संचालिका आहेत। तर आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। खरं तर ही माझी खास मैत्रीण आहे, पण मैत्रिणीपेक्षा संचालिका असणं हे सगळ्यात खरंच खूप मोठं कार्य आहे असं मला वाटतं। तर त्याबद्दल मी तुमची थोडक्यात माहिती विचारते मॅडम। तर आपण कशी समृद्धी प्रतिष्ठान स्थापना केली आणि त्यामागचा उद्देश काय आपला हे आपण सांगू शकताय? समृद्धी प्रतिष्ठान हे मी लॉकडाऊनच्या वेळेस चालू केली, पण त्याच्या आधी पण मी एका संस्थेत काम करत होते। अगदी मी एक मॉन्टेसरी कोर्स शिकवणारी टीचर होती। तिथे मी त्यांचं टार्गेट कंप्लीट केलं, त्यांनी आम्हाला टार्गेट दिलं। ते टार्गेट कंप्लीट करून अजून माझं प्रमोशन झालं, मी सुपरवायझर झाले। सुपरवायझर झाल्यानंतर एका संस्थेची ऑफर आली की मॅडम तुम्ही आमची संस्था सांभाळा। त्यांची संस्था 5 वर्षे सांभाळली। लॉकडाऊनमध्ये सगळंच बिनसलं, त्यावेळेस त्यांची पण संस्था बंद झाली। पण हा सगळा अनुभव माझ्याकडे होता आणि महिलांचे कॉन्टॅक्ट माझ्याकडे होते। तर आता मॅडम आम्हाला सुद्धा अशा संस्थेमध्ये तुमच्यासोबत काम करायचं आहे, मग आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे आहे। आपण काय करतो, आपल्या संस्थेमध्ये कोर्सेस घेऊन शासन मान्य प्रमाणपत्र देतो। मग ही महिलांची अडचण मी जाणून घेतली आणि मी स्वतः समृद्धी प्रतिष्ठान स्थापन करण्याचा निर्णय 2019ला घेतला। 19 ची संस्था स्थापन केली। लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन झाल्यानंतर सुद्धा परत खंबीरपणे उभी राहिली आणि मेन उद्देश म्हणजे महिला सक्षमीकरण करणे। मी माझ्यावरूनच बघते की प्रत्येक महिलेला, मग ती श्रीमंत असो, गरीब असो, कुठलेही असो, मिडल क्लास असो, प्रत्येक महिलेला समस्या आहेत, आर्थिक आहेत, अजून म्हटलं तर कौटुंबिक आहेत। ह्या सगळ्यावर तिने एक तिचा विरंगुळा व्हावा, तिने 4 पैसे कमवावे, तिने रोजगार प्राप्त करावा, ती काम करून इतर महिलांना अजून कशी मदत करेल, हाच आमचा हेतू आहे आणि हेच महिला सक्षमीकरण आहे। आणि मला जोपर्यंत जमते आहे तोपर्यंत तरी, आणि जसं मला जमेल तसं मी फक्त महिला सक्षमीकरण या विषयावरच काम करणार आहे। माझा हेतूच तो आहे की महिलांच्या हाताला काम मिळावं, महिलांकडे प्रत्येक कला असावी। त्यासाठी आपल्या संस्थेमध्ये शिवण क्लास आहे, ब्युटी पार्लर आहे, आरी वर्क आहे, मेहंदी आहे। जे माझं हे विजिटिंग कार्ड आहे, त्या विजिटिंग कार्डवर बमावत नाहीयेत इतके माझ्याकडे प्रशिक्षण आहे। अरे बापरे मॅडम, ही तर तुम्ही खूप छान माहिती दिलीच आहे आम्हाला। तर थोडक्यात आपण सांगू शकता की समृद्धी प्रतिष्ठान हे जे आहे, तर तुम्ही समृद्धी नाव कसं काय ठेवलं आणि त्याचा मागचा उद्देश काय आहे? समृद्धी हे तर माझ्या भावाच्या मुलीचं नाव आहे आणि तेच का नाव दिलं, जेव्हा मी खूप गोंधळली होती, संस्था बंद झाल्या आणि आता काय करायचं, त्याच वेळेस माझ्या भावाच्या मुलीचा जन्म झाला आणि ती जन्म होऊन पण एक 2-3 दिवस झाले होते आणि आम्ही काय नाव ठेवायचं हे पण आमचं चाललेलं होतं। मग ते समृद्धी नाव ठेवल्यानंतर मी म्हटलं की ती जन्मल्यानंतर ही मला कल्पना आली माझी स्वतःची संस्था स्थापन करावी। त्याच्यामुळे मी तिच्या नावावरच समृद्धी प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली आणि जशी आम्ही संस्था चालू केली नावाप्रमाणेच समृद्धी आमच्या संस्थेमध्ये घडायला लागली। आमच्याकडे आलेल्या महिला सुद्धा समाधानकारक प्रशिक्षण घेऊन त्यांना, काही महिलांना नोकरी लागल्या, काही महिला स्वतःचे व्यवसाय करू लागले आणि काही महिलांना खूप समाधान वाटतं आमच्या प्रशिक्षणामध्ये कोर्सेस केल्यानंतर आणि त्यांना एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की चला आम्ही काहीतरी करू शकतो। फक्त मला हा विश्वास महिलांना मिळवून द्यायचा आहे की कोणीही मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता। कारण की माझं लग्न झाल्यावर मी 10 वर्ष काहीच केलं नाही, पण माझी जिद्द होती, मला काहीतरी करायचं आहे। ही प्रत्येक महिलेला जिद्द असतेच, असं नसतंच की प्रत्येक महिलेला जिद्द नाहीये, पण तिला फक्त मोटिवेट करावं लागतं, तिला एक मार्ग दाखवावा लागतो। जो मला मार्ग मी आधीच्या संस्थेमध्ये काम करत होती मला मिळाला, मग असाच मार्ग मी माझ्या संस्थेतून द्यावा, एक महिलांना प्लॅटफॉर्म द्यावं, या उद्देशाने मी समृद्धी प्रतिष्ठान करते। आणि मी सर्व महिलांना आवाहन करते की तुमच्या ज्या काही अडचणी असतील, म्हणजे आर्थिक अडचणी, तर मी तुम्हाला कोर्सद्वारे सोडू शकते आणि ज्या काही तुमच्या वैयक्तिक अडचणी असतील
माझ्याकडून काय मदत झाली, म्हणजे माझ्या ओळखीतले असलेले वकील, डॉक्टर, अशा महिलांकडून सुद्धा मी तुमचे काही प्रश्न असतील ते मी जरूर सोडवण्याचा प्रयत्न करेन. समृद्धी प्रतिष्ठान हे सर्व महिलांसाठी आहे, सर्व महिलांसाठी एक व्यासपीठ आहे. तिथे प्रशिक्षण मिळणार, तिथे तुमच्या समस्येचं समाधान मिळणार. तर तुम्ही कधीही मला फोन करून समृद्धी प्रतिष्ठानला भेट देऊ शकता. ओके, अगदी आता थोडक्यात मी विचारते की जे समृद्धी प्रतिष्ठान आपण स्थापन केलं तर सोलापूरमध्ये येऊन किती वर्ष झाले आणि तुमचं माहेर, तुमची थोडक्यात आम्हाला माहिती दिली तर छान वाटेल. माझं लग्न झालं 2002ला. लग्नानंतर मला पुढे एकतर वकील किंवा टीचर व्हायचं होतं, पण नंतर फॅमिली सगळे जॉईंट फॅमिली असल्यामुळे तेवढं काही जमलं नाही मला शिक्षण घेण्यासाठी. परत मुलं झाली. मग मुलं मोठी झाल्यानंतर माझी जिद्द होतीच की मला काहीतरी करायचं आहे. गव्हर्नमेंट नोकऱ्या सुद्धा आल्या, पण गव्हर्नमेंट नोकरीचं माहिती आहे आपल्याला किती प्रॉब्लेम असतात. मग त्याच्यानंतर एक छोटी संस्था माझ्याच सोसायटीमध्ये आली होती, जी की महिला व्यवसाय प्रशिक्षण. तर तिथे जाऊन मला कळालं की आपण असे प्रशिक्षण देऊन आपलं जे आपल्याला करायचं आहे ते आपण करू शकतो, एक प्लॅटफॉर्म निर्माण करू शकतो. म्हणजे मी तर नोकरी करणारच, पण 4 महिलांना सुद्धा मी काम देऊ शकते हे मला त्या संस्थेत आल्यावर समजलं. आणि मी ते स्वप्न बाळगून, म्हणजे मी करणार तर अजून मी 4 महिलांना काम देणार या उद्देशाने मी त्या संस्थेमध्ये काम केलं. माझी सुरुवात मॉन्टेसरी प्रशिक्षिका म्हणून झाली. अंगणवाडीचा कोर्स माझा झाला होता. अंगणवाडीच्या कोर्सच्या माध्यमातून महिलांना मी तर तुम्ही तिथे स्वतः प्रशिक्षण घ्या आणि स्वतः तुम्ही तिथे चालू करा. काही महिलांना गाडी येत नाही, तर तुमची ना जी स्वप्न आहेत तुमच्या एक थोड्याशा कारणामुळे तुम्ही थांबू नका. मला गाडी येत नाही, मी प्रवास कसा करू, तोच तुमचा पहिला अडथळा तुम्ही जर दूर केलात. आज माझ्याकडे धोत्रीवरून, तुळजापूरवरून, अक्कलकोटवरून, पंढरपूरवरून महिला येतात. मग त्यांना अडचण येत नाही का? तुम्हाला त्या अडचणीतून मार्ग काढावा लागणार आहे. तुम्हाला तो प्रवास आधी करावा लागणार आहे. खडतर प्रवास केल्यानंतरच सरळ मार्ग सापडत असतो. तर तुम्ही अशी अडचण पकडू नका की मी कशी येऊ. तुमचं स्वप्न काय आहे की मला काहीतरी करायचंय, ते स्वप्नाला आठवा आणि तुम्ही आमच्या संस्थेपर्यंत या. अगदी बरोबर आहे की आपण जसं सांगितलं की महिलांचे भरपूर स्वप्न आहेत, सगळ्या महिलांचं स्वप्न सगळ्यांना पूर्ण करायचंय. पण अजून एक मी तुम्हाला पर्सनल प्रश्न विचारते की तुम्ही ठाण्याच्या आहेत. खूप जण म्हणतात की पुणे मुंबईच्या मुली सोलापूरमध्ये टिकू शकत नाही, तर असा आपल्याला काही अनुभव आहे का? टिकू शकत नाही म्हणजे आहेत सोलापूरची लोक जरा आळशी. नाही, आता सध्या तुम्ही सोलापूरच्या झालात त्याच्यामुळे हे वाक्य नाही बोलू शकत. हे पण म्हणजे आळशी म्हणजे मी काय करते, माझ्या संस्थेमध्ये आधी मोफत ठेवते. मोफत ठेवल्यानंतर की ज्या महिला करत नाहीयेत काम पण त्यांना वाटावं की मी करावं, मग मोफत म्हणल्यावर त्या यायला पाहिजे. तर तेवढे कॉल्स जाऊन सुद्धा त्या येत नाहीत. मग ते जेव्हा मोफत असतो तर त्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा आणि तुम्ही ते प्रशिक्षण पूर्ण करावं. म्हणजे हे जर प्रत्येक महिलेला वाटलं, प्रत्येक युवतीला वाटलं तर प्रत्येकीच्या अंगी कला येणार आहे. आता आरीवर्कचं खूपच फॅशन चालली आहे, खूप फॅड चालू आहे. आरीवर्क म्हणजे थोडक्यात मग्गम वर्क. हा, तुम्ही ब्लाऊज म्हणजे आता नवरी ब्रायडल ब्लाऊज म्हणतात त्याला, आरीवर्क ब्लाऊज म्हणतात, तसा घातल्याशिवाय तर ती नवरीच नाहीये. ओके, म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणायचं आहे की जे कर्नाटकमध्ये जे वर्क फेमस आहे तर त्या वर्कचे तुम्ही क्लासेस घेताय. तर त्या क्लासेसमध्ये तुम्ही अगदी मोफत पण क्लासेस घेताय आणि त्याच्यामध्ये ऍडव्हान्स पण क्लासेस घेताय. तर त्याच्यामध्ये जो काही रिस्पॉन्स आहे तुम्हाला, तर तो रिस्पॉन्स कसा आहे? म्हणजे फक्त सोलापूरमधून तुम्हाला रिस्पॉन्स आहे का अजून बाकीच्या गावातूनही? हो, इतर माझा कॉन्टॅक्ट ऑल महाराष्ट्रामध्ये असल्यासारखंच आहे. माझे स्टेटस बघून महिला म्हणतात की मॅडम आम्हाला पण हे करायचं आहे. तर तुम्ही शिकल्याशिवाय तुम्हाला येणार नाही आणि जर तुम्हाला येतंय तर तुम्ही आमच्या संस्थेमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करा तुमच्या व्यवसायाचं. आम्ही तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन देऊ. वस्तू कुठे मिळणार, मार्केटिंग कसं करायचं, विद्यार्थी कसे येणार, काय शिकवलं पाहिजे, किती दिवसात शिकवलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन इथे मिळणार. कारण की कुठलाही व्यवसाय चालू करताना मार्गदर्शनाची खूप गरज आहे. आणि तुम्ही कसं शिकवता आहे, कसं शिकवलं पाहिजे, कुठलं सर्टिफिकेट दिलं पाहिजे, कालावधी किती पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण वाटत असेल, आरीवर्क क्लासेस चालू करायचे,
तर तुम्ही नक्कीच मला भेट देऊ शकता. अगदी मस्त आहे. खरंच समृद्धी प्रतिष्ठान जसं नावाने आहे तसं समृद्ध करून जोडते. ही तर आपल्याला एकदम थोडक्यात ओळख झाली. तर मॅडम आपल्याकडे कोणते कोणते क्लासेस आहेत ते आपण तुम्ही सांगू शकता थोडक्यात? माझ्याकडे मॉन्टेसरी क्लास आहे, इंग्रजी, मराठी, उर्दू ह्या माध्यमातून. तो कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आपण गव्हर्नमेंट मान्यता असलेलं, शासन मान्य असलेलं सर्टिफिकेट देतो, एक मार्कलिस्ट देतो आणि एक सर्टिफिकेट देतो. तर त्या सर्टिफिकेटद्वारे तुम्हाला शाळेमध्ये नोकरी लागू शकते आणि जे गव्हर्नमेंटची जागा निघतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे सर्टिफिकेट उपयोगी होऊ शकतं. तर आतापर्यंत माझ्याकडून बऱ्याच महिलांनी कोर्सेस केलेले आहेत, त्यांना नोकरी लागलेली आहे आणि त्या स्वतःचे क्लासेस सुद्धा त्यांनी प्री प्रायमरी स्कूल सुद्धा चालू केलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम, हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. अजून एक थोडक्यात म्हणजे जे समृद्धी प्रतिष्ठान आपण स्थापन केलं, जेव्हा स्थापन केला त्याच्यात काय काय अडचणी आपल्याला आल्या? स्थापन केलं तर मेन म्हणजे मला संस्था कुठे रजिस्टर करायची हेच एक माहिती नव्हतं. म्हणजे ती सद्गुरू कृपाच म्हणावी लागेल मला, की मला एक अननोन लेडीजचा फोन आला की संस्था कुठे रजिस्ट्रेशन करायची. तिने मला सांगितलं. तिथून माझी सुरुवात झाली. ती संस्था रजिस्टर केली. संस्था रजिस्टर केल्यानंतर लॉकडाऊनच पडलं. त्याच्यानंतर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मला अजून एक नवीन कोर्स चालू करायची प्रेरणा मिळाली, जी की मुलांचं घाण अक्षर होतं. ते मुलांचं घाण अक्षर बघून मला खूपच क्यू आली. आज जर मुलांचं अक्षरच छान नसेल तर ते पेपर काय छान देतील आणि त्यांचे पेपरच व्यवस्थित नसेल तर त्यांना मार्क काय पडतील. अगदी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आजकाल तर मोबाईलचं युग आलेलं आहे आणि लोकांना जर काही असलं तरी मोबाईलवरती अभ्यास, टीचर सुद्धा मोबाईलवरती अभ्यास पाठवतात, सगळं करतात, पण अक्षरशः पेपर लिहिताना मुलांना लिहिता येत नाही. तर त्यासाठी जे काही तुम्ही हे मोठं पाऊल उचललं आहे सुंदर हस्ताक्षरचं, हे खरंच खूप सुंदर आहे. तर आपल्याकडे किती वर्षापासून हा कोर्स चालू होतो आणि किती वर्षापर्यंत आपण हा कोर्स घेताय? समृद्धी प्रतिष्ठान मार्फत आपण एकतर हा कोर्स मुलांसाठी तर आहेच आहे, पण माझं नेहमी महिलांसाठी काहीतरी मला पाहिजे करायचं. त्याच्यामुळे मी हा कोर्स महिलांना प्रशिक्षण देऊन तुम्ही ह्यातून काहीतरी उत्पन्न चालू करावं. त्याच्यामुळे मी महिलांना अगदी कमी पैशामध्ये, म्हणजे आता जागतिक महिला दिनानिमित्त मी फक्त 2000चा कोर्स फक्त 500 रुपयात केलेला आहे. अरे वा, म्हणजे मॅडमनी थोडक्यात आपल्याला एक डिस्काउंट दिलेला आहे की अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या जगामध्येही आपण कुठेही शिकू शकताय. तर मॅडम आपण हा जो कोर्स घेताय तर हा फक्त ऑफलाईन घेताय का ऑनलाईनही क्लासेस आपण घेताय? आता सध्या तर ऑफलाईनच आहे, पण जर कोणी मागणी केली ऑनलाईनची तर मी ऑनलाईन सुद्धा शिकवेन त्यांना. तर ऑनलाईनचा जर क्लास घेणार असाल तर त्याची फी तुम्ही काय घेणार आणि त्याचे चार्जेस जर थोडक्यात सांगितलं तर आपल्याला ह्या माध्यमातूनही अतिशय छान इन्कमही चालू होईल आणि आपणही कुठेतरी पोहोचाल असं थोडक्यात मी ग्वाही देऊ. सुंदर हस्ताक्षर हा मी जागतिक महिला दिनानिमित्त 11 तारीख ते 27 तारीखपर्यंत सगळ्यांसाठीच, म्हणजे ऑनलाईन असू दे ऑफलाईन असू दे, इंग्लिश 500 रुपयामध्ये ठेवलेला आहे आणि मराठी 1000 रुपयामध्ये ठेवलेला आहे. त्यात तुम्हाला पुस्तक दिलं जाईल आणि तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला शासन मान्य प्रमाणपत्र दिलं जाईल आणि तुम्ही आता क्लासेस कसे चालू करायचे त्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल. तर ह्यामध्ये आपण एक स्पर्धेच्या माध्यमातून मोठा डाटा निर्माण करून डाटाच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थी मिळवू शकता. म्हणजे सुंदर हस्ताक्षर हे एक महिलांसाठी खूप छान प्लॅटफॉर्म आहे. काही गव्हर्नमेंट शाळेमध्ये कंपल्सरी पण असतं, काही उपक्रम असतात, तर त्या उपक्रमामध्ये तुम्ही सुंदर हस्ताक्षर आहे ते घेऊन आपण समृद्धी प्रतिष्ठानतर्फे चालू करू. आपल्याकडे मेहंदी आहे, आरी वर्क तर आहेच आहे, अजून गव्हर्नमेंटमध्ये एक सर्टिफिकेट लागतं हस्तकला. मग ते हस्तकला म्हणजे काय आलं, त्यात तुम्हाला लोकरीचं पण बनवता आलं पाहिजे, त्यात तुम्हाला आरी वर्क आलं पाहिजे, तुम्हाला मेहंदी आली पाहिजे, तुम्हाला शिवण पण आलं पाहिजे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळमध्ये हस्तकला टीचर, शिवणकाम टीचर असे सुद्धा जागा निघतात. तर आपलं सर्टिफिकेट तुम्ही प्रशिक्षण घेऊन सर्टिफिकेट घेऊन जेव्हा कधी जागा निघेल तेव्हा तुम्ही तिथे वापरू शकता किंवा तुम्ही स्वतःचे प्रायव्हेट क्लासेस सुद्धा चालू करू शकता. ओके, खूपच छान माहिती आपण याबद्दल आम्हाला दिली, खूप छान वाटलं मॅडम. तर अजून एक म्हणजे आपल्याला जे आतापर्यंत पुरस्कार मिळाले आहेत तर त्या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती द्या. कसे, पहिला पुरस्कार मला मिळाला तो रेडिओ FM मध्ये. ते पण ज्या माझ्या बहिणीला एकतर बरं नव्हतं तेव्हा मी निसर्गोपचार केंद्रामध्ये गेलो होतो. डॉक्टर लिमे म्हणून तिथे आहेत, तर त्यांचा एक इव्हेंट चालू होता महिलांसाठीच. मग तेव्हा माझं मी कार्ड दाखवलं, मी काय काम करते ते. मग त्यांना पण छान वाटले की मॅडम तुम्ही खूप छान काम करताय. तर
तर त्यांनी तिथे माझं नाव सुचवलं रेडिओ FM ला. तर त्यांना पण माझं काम खूप आवडलं. तर माझा तो पहिला पुरस्कार रेडिओ FMचा. मग तो जो पुरस्कार मिळाला तेव्हा मला जो कॉन्फिडन्स आला. त्याच्यानंतर मला युवा पुरस्कार मिळाला, अक्षर लावण्य पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर अजून मला आत्ताच जस्ट रिसेंटली कर्तृत्ववान महिला मिळाला. त्याच्या आधी मला मोहोळमध्ये सुद्धा कर्तृत्ववान महिला म्हणून मिळाला. तर हे छान वाटतं. पुरस्कार मिळाले म्हणजे आपण काम करतोय आणि आपण योग्य दिशेने जातो आहे हे एक खात्री पटते. घरच्यांनाही खात्री पटते की बाबा ही करते आता काहीतरी. तर असाच प्रत्येक महिलांमध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे. मी जे काय करतेय ते छान करते आणि मी हे जे काय करेन त्यातून माझं छानच होणार आहे. आता माझ्याकडे धोत्रीवरून लांबून आरीवर्क शिकायला एक तर सकाळी येते 6 महिन्याचं बाळ, म्हणजे तिचं मला वाटतं 7-8 महिन्याचं बाळ आहे. अरे बाप, त्या बाळाला सुद्धा घेऊन येते. मॅडम सकाळी ऊन कमी असतं, आमची घरचीच रिक्षा आहे, मी बाळाला घेऊन येऊ का? म्हणजे तुमचं बाळ तुम्ही जबाबदारीने सांभाळत असाल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही या आणि शिका. कारण की कसं माहिती का, वेळ एकदा निघून गेली. मला हे शिकायचं होतं. ही जर वेळ निघून गेली तुम्ही कधी शिकणार? तुम्ही शिकणार कधी आणि तुम्ही त्यातून इन्कम करणार कधी? त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटतं मी करणार आहे, मी करू शकते, तीच योग्य वेळ असते आपल्यासाठी आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता. अगदी बरोबर आहे आपण जे सांगितलं ते. तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही शॉपात लायसन वगैरेही काढून देताय. हो, आपण जे काही शासनाचे योजना आहेत त्या योजनेसाठी जे काही कागदपत्र लागतात त्यामध्ये शॉप लायसन आलं, उद्यम आलं आणि बांधकाम कार्ड ही योजना सुद्धा खूप लोकांपर्यंत माहिती नाही आहे. तर सरकारने बांधकाम कार्ड ही योजना जी केलेली आहे ती खूप अतिशय आणि खूप सुंदर आहे. या माध्यमातून काय होतं की एकतर तुम्ही बांधकाम कार्ड आहे तर त्याच्यानंतर तुमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळते. अगदी पहिलीपासून ते त्यांनी डॉक्टर होईपर्यंत, इंजिनियर डॉक्टर ते होईपर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. त्याच्यावर पण तुम्हाला प्रत्येक वेळेस फॉर्म भरावा लागतो. तुमचं बांधकामचं कार्ड प्रत्येक वेळेस अपडेट करावं लागतं. ह्या ज्या सगळ्या माहिती आहेत त्या सगळ्या तुमच्याकडून होतात. आपण बांधकाम कार्ड करून देतो, रिन्यू करून देतो, स्कॉलरशिपचा फॉर्म भरून देतो. त्याच्यानंतर त्यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यावर, डिलिव्हरी झाल्यावर असे सुद्धा काही पैसे मिळतात, त्याचे सुद्धा वेगळे फॉर्म भरावे लागतात. असं नाही की माझ्याकडे कार्ड आहे आणि ह्या योजना मला लागू झाल्या. तुम्ही फॉर्म भरल्याशिवाय ह्या योजना तुम्हाला लागू होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस फॉर्म भरावा लागतो. बांधकामाचं कुठलेही काम असेल तर मी तुम्हाला ते संपूर्णतः मार्गदर्शन देईल आणि करून देऊ शकते. म्हणजे नुसतं समृद्धी प्रतिष्ठान हे ट्रेनिंग सेंटर नसून तर प्रत्येक भागातल्या आणि प्रत्येक ज्या काही शाखा आहेत, गव्हर्नमेंटच्या स्कीम असू दे किंवा सामाजिक कार्य असू दे, सोशल वर्क असू दे, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या मॅडमना माहिती आहे आणि ह्या मॅडम प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हाच आम्ही थोडक्यात प्रयत्न इथे केलेला आहे. तर जी काही आपल्याला अजून काही माहिती पाहिजे असेल तर जरूर या. मीनाक्षी मॅडम आपल्याला सदैव मदत करतील. समृद्धी प्रतिष्ठान आपल्यासाठी सदैव म्हणजे सदैव आपल्यासाठी हात पुढे देत आहे आणि आपण त्यांचा हात पकडून त्यांनाही पुढे नेऊया आणि आपणही पुढे जाऊया अशी मी खरंच आपल्याला शुभेच्छा देते. तर आपल्याला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जी काही आपली काही माहिती आहे तर ती अतिशय प्रत्येक लेडीजपर्यंत पोहोचावी अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. तर ज्यांना कोणाला काहीही प्रॉब्लेम असेल खरंच या मीनाक्षी मॅडमकडे आणि मीनाक्षी मॅडमकडून भरपूर माहिती घ्या, त्यांच्याकडून नॉलेज घ्या आणि त्यांच्यासोबत त्यांच्या समृद्धी प्रतिष्ठानला जॉईन व्हा अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. महिला दिनाच्या आपणासही खूप खूप शुभेच्छा. मीनाक्षी मॅडम आपणही शुभेच्छा घेऊ. शुभेच्छा तर आहेतच महिला दिनाच्या. तर मला संपर्क करण्यासाठी समृद्धी प्रतिष्ठानचं ऑफिस जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, MSCB ऑफिस जवळ आहे. तर सोलापूर. आणि माझा फोन नंबर आहे 8669153325. धन्यवाद. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, थँक्यू. अतिशय छान माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. नुसतं भारतातच नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त सोलापूरमध्ये नाही, तर भारताबाहेरही माझे सबस्क्रायबर आहेत आणि ते सुद्धा आपल्याला जरूर बघतील. आपण तिथेपर्यंत जात आहे ही सगळ्यात मोठ्या गोष्ट आपल्यासाठी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.
कारण की आपण कसं असतो, जबाबदारी घेतलेली नव्हती आधी, ह्यापूर्वी मी तर कसलीच जबाबदारी नव्हती माझ्यावर. म्हणजे संसाराची जबाबदारी, म्हणजे आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे इतकं काही प्रश्न नाही आला. तर ही करू शकेल का, ही करेल का. तर काय असतं, माणूस म्हणतो ना पाण्यामध्ये पडल्यावर पोहायला शिकतं, तसं माझ्यासमोर प्रश्न होते महिलांचे की आता मॅडम आम्ही पुढे काय करायचं. त्याच्यामुळे मग मी मोठा निर्णय घेतला की संसार रजिस्टर आपण करू. आणि ती कशी करायची हेच मेन माहिती नव्हतं, पण ते मगाशी पण मी म्हणाली, एक सद्गुरू कृपा, मला एका महिलेने सांगितलं संसार कुठे रजिस्टर करायची, आणि मी तिथे संसार रजिस्टर केली. तर तेव्हा आमच्या मिस्टरांचा जर विरोध होताच, पण आमच्या सासूबाईंनी सपोर्ट केला की ती करेल, ती छान करेल, असा सासूबाईंनी मला सपोर्ट केला. आणि आज सासूबाईंमुळेच मी करू शकते हे आमच्या संपूर्ण फॅमिलीला, म्हणजे सासर माहेर दोन्ही लोकांना समजलं. एक अडाणी असून सुद्धा त्यांना कळतं की आपण काहीतरी करू शकतो. तर हेच मी म्हणते की जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला घरचे पण साथ देत नाही. तुम्हाला नकार तर येणारच पहिल्यांदा, पण तुम्ही त्या नकाराला होकारामध्ये तुम्ही कसं बदलू शकता, हे तुम्ही काय काम करताय. आणि सातत्य हे खूप ठेवलं पाहिजे, नेहमी अपडेट राहिलं पाहिजे. म्हणजे मी तरी माझा व्हॉट्सअपचा उपयोग एकदम छान करते माझ्या व्यवसायासाठी. म्हणजे मला बोलतात सुद्धा की तुझ्या स्टेटसला फक्त तुझ्याच व्यवसायाची माहिती असते, इतर मी कुठलं काही ठेवत नाही. हा कधी कोणाच्या जयंत्या असतील त्यांनाच फक्त अभिवादन वगैरे ठेवते. पण आपण एवढे छान युग आलेलं आहे आपलं, आपण फोनचा उपयोग आपला व्यवसाय कसा वाढवता येईल ह्या संदर्भात करावा. मला तर खूपच छान उपयोग झालेला आहे या व्हॉट्सअपच्या माध्यमातून. माझं काम जालन्याला पोहोचलेलं आहे, माझं काम ठाण्यापर्यंत पोहोचलेलं आहे, नाशिक. मला फोन येतात की मॅडम आम्हाला तुमची फ्रँचायझी घ्यायची आहे. इव्हन आजच मला म्हणाले की आम्हाला सोलापूरमध्ये सुद्धा अशी फ्रँचायझी मिळेल का. तर मी जसे सांभाळते तसं तुम्ही सांभाळू शकत असाल माझ्या मार्गदर्शनाने तर मी फ्रँचायझी पण द्यायला तयार आहे. पण बघू. ओके, अतिशय सुंदर माहिती दिली आपण की फ्रँचायझी ही जी गोष्ट आहे ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि इथंपर्यंत जे काही आपण प्रयत्न करून ही काही जी वाटचाल आपण धरलेली आहे ती खरंच खूप मोठी आहे. मी तर म्हणेल की त्याला तोड नाही. तर मी तुम्हाला थोडक्यात प्रश्न विचारले, तुम्हाला एक मुलगा आणि मुलगी आहे. हो. तर मुलीचं शिक्षण काय आहे आणि मुलगा कितवीत आहे, कारण तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुमचे एवढे मोठे मुलं असतील. माझी मुलगी आता इंजिनिअरिंगला आहे, लास्ट इयरला इंजिनिअरिंगच्या, आता तिला 21वी लागेल. आणि माझा मुलगा 10वीला आहे, आता 10वीची तरी परीक्षा दिलेली आहे, CBSला आहे ऑर्चिड शाळेमध्ये. मला माझ्या मुलांचा नेहमीच सपोर्ट आहे. माझी दोन्ही मुलं हुशार होती आणि आहेत, त्यामुळेच मी माझ्या ह्या पूर्ण व्यवसायावर लक्ष देऊ शकते. आणि त्यांनी पण त्यांचा अभ्यास खूप छान करतात. माझी मुलगी माझा मुलगा नेहमीच वर्गामध्ये पहिले येतात. अरे वा, खूपच छान माहिती आपण दिली मॅडम. तर जी काही तुमची वाटचाल आहे ती अशीच सुंदर चालू असू दे. आणि ह्या पुढेही जसं आता तुम्ही आतापर्यंत समृद्धीला समृद्ध केलं आहे तसेच समृद्धीला अजून समृद्ध करून अजून तुमच्या फ्रँचायझी अजून प्रत्येक पूर्ण भारतातच पसरू दे अशी मला मनापासून इच्छा आहे. तर धन्यवाद मॅडम आपल्या माहितीबद्दल, आपण दिलेल्या माहितीबद्दल. खरंच खूप छान माहिती दिली. आणि आपले जे काही कर्तृत्व आहेत, आपले जे आपण कर्तृत्व केलेलं आहे, तर त्या कर्तृत्ववान महिलांना इतके दिवस तुम्ही पुरस्कार घेतलाच, पण ह्या वर्षी मला असं वाटतं की तुम्हीही लोकांना पुरस्कार देताय. हो हो, देते मी. जागतिक महिला दिनानिमित्त मी माझ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या महिलांना देतच असते. पण मी ह्या वर्षी माझ्यासारखेच काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणी, माझ्या सखी, आणि माझे सखी असो अथवा नसो, पण मी बघते त्यांचा स्टेटस बघते, त्यांची धडपड बघते, अशा महिलांना सुद्धा मी स्वतःहून फोन करून ते, म्हणजे कसं तुम्ही समाजापर्यंत पोहोचलाच नाही तर अजून जे तुम्हाला प्रेरणा कशी मिळणार. असं नाही की ट्रॉफी मिळाले म्हणजे खूप काही मोठं. चालू केलं आणि आपणही कुठेतरी पोहोचाल असं थोडक्यात मी ग्वाही देऊ. सुंदर हस्ताक्षर हा मी जागतिक महिला दिनानिमित्त 11 तारीख ते 27 तारीखपर्यंत सगळ्यांसाठीच, म्हणजे ऑनलाईन असू दे ऑफलाईन असू दे, इंग्लिश 500 रुपयामध्ये ठेवलेला आहे आणि मराठी 1000 रुपयामध्ये ठेवलेला आहे. त्यात तुम्हाला पुस्तक दिलं जाईल आणि तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला शासन मान्य प्रमाणपत्र दिलं जाईल. आणि तुम्ही आता क्लासेस कसे चालू करायचे
त्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल. तर ह्यामध्ये आपण एक स्पर्धेच्या माध्यमातून मोठा डाटा निर्माण करून डाटाच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थी मिळवू शकता. म्हणजे सुंदर हस्ताक्षर हे एक महिलांसाठी खूप छान प्लॅटफॉर्म आहे. काही गव्हर्नमेंट शाळेमध्ये कंपल्सरी पण असतं, काही उपक्रम असतात, तर त्या उपक्रमामध्ये तुम्ही सुंदर हस्ताक्षर सुद्धा तुमचं तिथे मांडू शकता. माझी एक मैत्रीण पुण्याला हेच करते, तिने मला स्वतः दाखवला. हे आम्हाला 2 महिन्यामध्ये झालेलं 10 लाखाचं प्रॉफिट. अरे बापरे. तर तुम्ही हे बघा, एक सुई जर पूर्ण ड्रेस शिवू शकते, ती सुईचं काय महत्व आहे, बरोबर आहे ना. तसं कुठलीही कला छोटी नाही मोठी नाहीये. तुम्ही छोट्यातला छोटा कोर्स संस्थेमधला आमच्या सगळ्यात कमी पैशाचा ठेवलेला कोर्स जो आहे सुंदर हस्ताक्षर, तर मला काय वाटतं प्रत्येक महिलेने शिकावं. जिला ग्रॅज्युएशन झाले, तिचं सगळं शिक्षण झालेलं आहे, तरी सुद्धा तिने हा कोर्स करावा आणि त्या माध्यमातून तिने इन्कम चालू करावा. अगदी खास आणि खूप छान माहिती आपण दिली. तर ही जी संस्था आहे, ह्या संस्थेमध्ये जेव्हा तुम्ही स्थापना केली तर तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात सगळीकडे. मी तरी बघतेच आहे, कारण आपण खास मैत्रिणी आहोत, आपल्या दोघींचं असं कॉन्टॅक्ट. तरी सुद्धा असं विचारते की त्याच्यातला तुमचा आवडता क्षण कुठला? माझ्या संस्थेमधून जेव्हा महिला फोन करतात की आम्हाला नोकरी लागली, आम्हाला व्यवसाय आम्ही करतो आहे, तो माझ्यासाठी नेहमीच आनंदाचा क्षण असतो. आणि आनंदाचा क्षण तसं म्हणायला गेलं तर मला जेव्हा जेव्हा पुरस्कार मिळतात, म्हणजे मी काम करते हे समाजालाही मान्य आहे, मी छान काम करते, त्याच्याच मला पुरस्कार मिळालेले आहेत. आत्तापर्यंत एक 5-6 पुरस्कार झालेले आहेत. आणि स्वतःहून पत्रकार मला फोन करतात, मॅडम आम्हाला तुमची माहिती घ्यायची आहे, मुलाखत घ्यायची आहे. तर त्याच्यासारखा आनंदाचा क्षण नाही आहे. खरंच म्हणजे इथंपर्यंत करणं की पत्रकार तुमच्यापर्यंत तुमची माहिती घेतात, हे खरंच खूप मोठं, खूप कष्टाचे असतात दिवस. आणि हे दिवस खरंच लवकर येत नाही, याचा अनुभव मी पण घेतला आहे. तर जे समृद्धी प्रतिष्ठान आहे, तर तुम्ही आता सांगितलं की खूप आनंदाचा क्षण हा आहे, तर तसाच तुम्हाला खडतर क्षण कुठला आलेला आहे का? खडतर तर आलेलेच आहेत, पण तो एकदमच खडतर होता. त्याबद्दल तर बोलायला नकोच आपण. काही असतात असे की त्याला आपल्याला द्यावं लागते, टक्कर द्यावी लागते त्या क्षणांना. आणि त्या माध्यमातून आपल्याला एक धडा मिळतो, शिकवण मिळते की आपण कोणावर विश्वास ठेवायचा, कितपत विश्वास ठेवायचा, आणि स्वतःच्या मुठ्ठीमध्ये किती ताकद आहे त्या ताकदीनेच आपण बाहेर पडायचं. की आपली ताकद कमी पडते आणि आपण जर दुसऱ्यांची ताकद वापरत असू तर दुसरा आपली धरलेली मुठ्ठी कधी सोडेल, आपला हात कधी सोडेल आपल्याला कधीच कळणार नाही. त्याच्यामुळे एक मोफत सल्ला देईन मी मला आलेल्या अनुभवातून की आपल्या मुठीत जी ताकद आहे आणि ती ताकद आपण स्वतः निर्माण करायची आहे आणि त्या माध्यमातूनच आपण स्वतःच्या पायावर आधी उभं राहून पुढे जायचं आहे. समोरचं तुम्हाला मदत करेल पण तुम्ही समोरच्यावर पूर्ण डिपेंड राहून चालणार नाहीये. तुम्हाला आधी स्वतःला काय येतं, कितपत येतं, आणि त्या माझ्या आलेल्या अनुभवावरून मी म्हणते की आपण जे आपल्या मुठीत जी ताकद आहे ती आधी मुठ्ठी घट्ट करा, आपले हात घट्ट करा आणि मग पुढे तुम्ही पाऊल उचला. अगदी बरोबर आहे जी तुम्ही माहिती दिली. जसं सांगितलं खडतर प्रवास असा आहे तुमचा, तर त्याच्यातून आम्हाला एक अनुभव आला की खरंच हे जे तुम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि जे समृद्धी प्रतिष्ठान तुम्ही उभं केलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात म्हणजे तुमची मुठ आहे. जी काही समृद्ध केलेल्या ज्या काही तुमच्यासोबत महिला आहेत तर त्या महिलांनी तुम्हाला आतापर्यंत इथपर्यंत प्रतिसाद दिला आणि ही साथ तुम्हाला दिली. अशीच साथ तुमच्यासोबत कायम राहू दे अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करते. आणि ही झाली तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती. तर घरातून तुम्हाला सपोर्ट कसा होता जेव्हा तुम्ही प्रतिष्ठान स्थापन केलं, तर तुमच्या माहेरून आणि सासरहून काय प्रतिसाद होता? महिलांचा कसं असतं, आपण घरच्यांना आपल्याला कधी वाटत नाही की ही काहीतरी करू शकेल, कारण की आपण कसं असतो जबाबदारी घेतलेली नव्हती आधी. ह्यापूर्वी मी तर कसलीच जबाबदारी नव्हती माझ्यावर. म्हणजे संसाराची जबाबदारी म्हणजे आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे इतकं काही प्रश्न नाही आला. तर ही करू शकेल का, ही करेल का. तर काय असतं, माणूस म्हणताना पाण्यामध्ये पडल्यावर पोहायला शिकतं. तसं माझ्यासमोर प्रश्न होते महिलांचे की आता मॅडम आम्ही पुढे काय करायचं. त्याच्यामुळे मग मी मोठा निर्णय घेतला की संसार रजिस्टर आपण करू.
आणि ती कशी करायची हेच मेन माहिती नव्हतं. पण ते मगाशी पण मी म्हणाली, एक सद्गुरू कृपा, मला एका महिलेने सांगितलं संस्था कुठे रजिस्टर करायची आणि मी तिथे संस्था रजिस्टर केली. तर तेव्हा आमच्या मिस्टरांचा जर विरोध होताच, पण आमच्या सासूबाईंनी सपोर्ट केला की ती करेल, ती छान करेल असा सासूबाईंनी मला सपोर्ट केला. आणि आज सासूबाईंमुळेच मी करू शकते हे आमच्या संपूर्ण फॅमिलीला, म्हणजे सासर माहेर दोन्ही लोकांना समजलं. एक अडाणी असून सुद्धा त्यांना कळतं की आपण काहीतरी करू शकतो. तर हेच मी म्हणते की जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला घरचे पण साथ देत नाही. तुम्हाला नकार तर येणारच पहिल्यांदा, पण तुम्ही त्या नकाराला होकारामध्ये तुम्ही कसं बदलू शकता, हे तुम्ही काय काम करताय. आणि सातत्य हे खूप ठेवलं पाहिजे. नेहमी अपडेट राहिलं पाहिजे. म्हणजे मी तरी माझा व्हॉट्सॲपचा उपयोग एकदम छान करते माझ्या व्यवसायासाठी. म्हणजे मला बोलतात सुद्धा की तुझ्या स्टेटसला फक्त तुझ्याच व्यवसायाची माहिती असते, इतर मी कुठलं काही ठेवत नाही. हा कधी कोणाच्या जयंत्या असतील त्यांनाच फक्त अभिवादन वगैरे ठेवते. पण आपण एवढं छान युग आलेलं आहे आपलं, आपण फोनचा उपयोग आपला व्यवसाय कसा. तर मॅडम आपल्या इथे जे मॉन्टेसरीचे क्लासेस होतात, मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्ही सगळे कोर्सेस घेतात, त्याच्यामध्ये कॉमन तर झालेच झाले, जे फॅशन आहे, जे कला आहे ते तर झाले, पण जे शिक्षण विभागातले मॉन्टेसरीचे जो कोर्स आहे आपण जो घेताय, तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्यावी. मॉन्टेसरी कोर्स म्हणजे अंगणवाडी म्हणतात त्याला मराठीमधून. मॉन्टेसरी म्हणजे प्री प्रायमरी टीचर ट्रेनिंग कोर्स. की हा कोर्स केल्यानंतर आता शासनाच्या धोरणानुसार प्री प्रायमरी सेक्शन, प्ले ग्रुप ते 2री वर्ग पर्यंत आहे. तर आपल्या संस्थेतून कोर्स केल्यानंतर प्री प्रायमरी टीचर ट्रेनिंग कोर्स किंवा मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स किंवा नर्सरी टीचर ट्रेनिंग कोर्स अशा पद्धतीने आपण त्यांना सर्टिफिकेट देतो. आपण त्यांना 6 महिन्याचा क्लास आहे, 1 वर्षाचा सुद्धा आहे. आपण त्यांना 2 महिने शिकवलं जातं, 3 महिने त्यांना प्रॅक्टिकलला खूप महत्त्व आहे. आपण त्यांना जी शाळा जवळ पडते त्या शाळेचं त्यांनी आम्हाला नाव सांगायचं, आम्ही आमच्या संस्थेमध्ये ही विद्यार्थी शिकलेली आहे असं म्हणून आपण त्यांना एक लेटर देतो. त्या शाळेमध्ये त्यांनी, काही शाळा पैसे देतात, काही शाळा मोफत शिका म्हणतात. प्रत्येक शाळेमध्ये जर तुम्ही म्हणजे तुम्हाला जी शाळा जवळ आहे मोस्टली आपण त्या शाळेमध्ये तुम्हाला पाठवतो. मग त्या शाळेमध्ये तुम्ही शिकल्यानंतर ते तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र देतात. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, अनुभव प्रमाणपत्र आणि आपल्या संस्थेचं सर्टिफिकेट. त्याच्यावर तुम्हाला जॉब लागतात. आणि आपल्या समृद्धी प्रतिष्ठानमधून तर सुरुवात तर माझी मॉन्टेसरीपासूनच झाली. मी स्वतः मॉन्टेसरी टीचर म्हणून होती. मी 40 महिलांना मॉन्टेसरीचा कोर्स शिकवला. त्याच्यानंतर मी माझ्यासारखे टीचर्स तयार केल्या. म्हणजे मी मॉन्टेसरी शिकवला तर तू पण मॉन्टेसरी शिकव असं म्हणून मी, माझा व्याप वाढला कामाचा, त्याच्यामुळे मी मॉन्टेसरी टीचर ठेवल्या. आमचं मागच्या वर्षी खूप छान चाललं मॉन्टेसरी. 7 महिलांची बॅचेस निघायला लागल्या. प्रत्येक महिलांना एन्जॉयमेंट म्हणून सुद्धा मी पिकनिक काढत होतो. तेवढ्या पिरियडमध्ये सुद्धा महिलांना काय हवं असतं की विरंगुळा सुद्धा चला, आणि कसं घरचे पण बघतात की कोणासोबत जाते आणि कुठे म्हणजे सेफ आहे का. तर समृद्धी प्रतिष्ठान आधी पहिल्यांदा सेफचा विचार करते आणि लांब नाही, सोलापुरातच आपली पिकनिक वगैरे आपण नेत असतो. तर आता सुद्धा आपली बॅच चालू आहे. म्हणजे ह्या महिन्यापासूनच आपली बॅच चालू झालेली आहे. एक 4-5 ॲडमिशन आलेले आहेत. श्वेता बंडेवर मॅडम आपल्या मॉन्टेसरीचा कोर्स घेतात की त्यांना 15 वर्षाचा अनुभव आहे. त्यांची स्वतःची प्री प्रायमरी होती आणि आता ते खूप छान पद्धतीने शिकवतात आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही एक 4-5 महिलांना प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना कुठल्या शाळेमध्ये आम्ही जॉब लावू शकतो का, त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवू शकतो का, ते पण आपण प्रयत्न करतो. तर काही शाळांची मला फोन येतात, मॅडम तुमच्याकडे मॉन्टेसरीचा कोर्स झालेल्या महिला आहेत का. तर मी त्यांना माझ्या कोर्स केलेल्या महिलांना तिथे पाठवते. म्हणजे त्यातून पण त्यांना इन्कम चालू होतं. अजून मराठीमधून सुद्धा आहे अंगणवाडी सुपरवायझर कोर्स. हा अंगणवाडी सुपरवायझर कोर्स तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर म्हणून पाहिजे असते, तर तो सुद्धा कोर्स आपल्याकडे आहे. त्याचं सुद्धा आपण प्रमाणपत्र देतो. त्याचे सुद्धा आपल्याकडे नोट्स आहेत. ब्युटी पार्लर आपण जे आहे त्याचं सुद्धा आपण प्रमाणपत्र देतो. शिवण क्लास, ब्युटी पार्लर, आरी वर्क आणि ॲक्युप्रेशर चिकित्सा. ही जी ॲक्युप्रेशर चिकित्सा आहे, तर मगाशी तू विचारलं होतं की आपण ह्यामध्ये महिलांनाच शिकवतो का. तर जो ॲक्युप्रेशर जो कोर्स आहे ते घेणारे आहेत डॉक्टर लिमाय. तर
ते जेंट्स असल्यामुळे आपण त्यांना जेंट्स सुद्धा ॲडमिशन तिथे घेऊ शकतात आणि जेंट्स सुद्धा समृद्धी प्रतिष्ठानचं प्रमाणपत्र घेऊन ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर हे कोर्सेस आपण करू शकतात. पण जिथे लेडीज शिकवायला असेल तर तिथे आपण जेंट्सला ॲडमिशनच देत नाही. जर जेंट्स असेल, आता जेंट्स ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चरच कोर्सेस शिकू शकतात. जेंट्स मॉन्टेसरी, शिवण क्लास ह्याकडे वळणार नाही आहे. त्यामुळे जे काही जेंट्स आहेत ज्यांना स्वतःचं ट्रेनिंग सेंटर काढायचं असेल, मसाज सेंटर चालू करायचं असेल किंवा ॲक्युप्रेशर ट्रेनिंग चालू करायचं असेल तर त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन डॉक्टर लिमये निसर्ग उपचार केंद्र आहे. तिथे 7 रस्त्याला आहे त्यांचं निसर्ग उपचार केंद्र. तर तिथे तुम्ही तिथे जाऊन कोर्स तिथे करू शकता. आपल्या समृद्धी प्रतिष्ठानचं तिथे प्रमाणपत्र मिळतं, तुम्हाला नोट्स दिल्या जातात, प्रॅक्टिकली घेतलं जातं आणि तो कोर्स करून सुद्धा बऱ्याच महिला स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत, रोजगार मिळवलेला आहे. जेंट्सने सुद्धा तिथे उभे केलेला आहे. आणि आपण मागच्याच महिन्यामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे 7 दिवस मोफत ॲक्युप्रेशर हा कोर्स सुद्धा आपण ठेवलेला आहे. ओके, म्हणजे जसं की समृद्धी प्रतिष्ठान जुनी मिलमध्ये आहे तर तसंच सोलापूरमध्ये अजून एका ठिकाणी हा कोर्स घेतला जातो. फक्त जो त्यांनी सांगितल्यासारखा लिमये सर म्हणून जे आहेत त्यांच्याकडे निसर्गोपचार जी थेरपी आहे ती थेरपी तिथे घेतली जाते. सो कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मॅडमनाही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि लिमये सरांनाही कॉन्टॅक्ट करू शकताय. थँक्यू सो मच.